2000 मध्ये साधारणपणे इथे एक आयुब शेख नावाचा मोठा गुंड तयार झाला आणि त्यांनी स्वतः 2 हिंदू मुलींबरोबर लग्न केलं. तर ही गोष्ट त्यावेळेला साऱ्या श्रीरामपूरच्या हिंदू समाजाच्या मनामध्ये खदखदत होती की हा लवजिहादचा प्रकार आहे आणि मोठ्या प्रमाणावर इथे आयुब शेखची मुस्लिम समाजाच्या लोकांची गुंडांची दादागिरी वाढू राहिली. त्या दलित महिलेला उचलून गाडीवर बसवलं, त्यांनी त्यांच्या मोहल्ल्यात नेलं. एक टपरी वजा एक खोली होती आणि त्या खोलीमध्ये तिच्यावर 4 जणांनी बलात्कार केला आणि तिच्या गुप्तांगामध्ये मिरची, कोंबली, तलवार सुद्धा. त्या झोपडपट्टीतल्या सगळ्या लोकांना बंदुका दाखवल्या, तुम्ही फिर्याद दिली आणि कोणाला साक्ष दिली तर आम्ही तुम्हाला पण मारून टाकू. तिथं 20-25 घरं राहतात. एकही कुटुंब त्या झोपडपट्टीत त्या पुढच्या 8 दिवसात राहिलं नाही. आणि दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये मी तुम्हाला जे आयुब शेखची घटना सांगितली, तो गुंड त्याचेच मुलं आणि पोतरे आणि इतर त्यांचे साथीदार हे त्याच्यात आरोपी झाले आणि मग पुढे त्यांना अटक झाली. पण त्या विषयावर देवेंद्रजी त्या महिलेला भेटायला श्रीरामपुरात आले होते. तर 27 जुलै 2013ला माझ्या घराजवळच फायर केल्या 2. पण ते मोटरसायकलवर चालू असताना त्यांनी फायर केलेलं होतं, त्याच्यामुळे मग त्यांचा नेम चुकला, मी बचावलं. विखे नसताना सुद्धा विजयाचा इतिहास आहेच ना. उलट विखे भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर 19ला राम शिंदे पडले, कर्डिले पडले, त्याच्यानंतर ओलेबाई पडल्या, 4 भाजपचे आमदार पडले ना. तुम्हाला पक्षातनं काढून टाकलेलं आहे. हां, काय नेमकं घडलं होतं? आता आमची अडचण अशी होती की पुणे बॉम्बस्फोटात आरोपी हा त्या लव कानडेंच्या बरोबर ओके. बंटी जागीरदार, रई जागीरदार, अधिक बाईंबरोबर बंटी जागीरदारचा भाऊ रई जागीरदार, म्हणजे ती जागीरदार फॅमिली सगळी लव कानडेंबरोबर. नंतर दलित महिला अत्याचार मी जो सांगितला त्याच्यातल्या आरोपींनी त्या दानिशनी आणि अमननी थेट प्रवेश केला ना राष्ट्रवादीमध्ये, लव कानडेंच्या म्हणजे अधिक बाईंच्या राष्ट्रवादीमध्ये, अजित पवारांच्या. हा, एवढ्या उस्त्या झालेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा मी कसं काय प्रचार करत? आणि आम्ही साहजिकच शिवसेनेचंच काम करणार ना धनुष्याचं. तुम्ही कांबळ्यांचं काम केलं? आम्ही डायरेक्ट कांबळ्यांचं काम केलं. विखे पाटलांचा मला फोन आला तर मला म्हटले की प्रकाश, मला काय तुझी कार्यपद्धती मान्य नाही. मुळात मूळ भाजपचा कार्यकर्ता हा परमनंटली विखेंच्या आवडते यादी ते हे 100% विखे पाटलांना आवडणार नाही, अजिबात आवडणार नाही. एक सर्वसामान्य कार्यकर्ता भाजपचा माझ्या विरोधात भूमिका घेतो, त्यांच्या दृष्टीने असंच असेल ना, कोण 3 पाठ प्रकाश चित्ते माझ्या विरोधात भूमिका घेतो याचा बेत पाहायला पाहिजे. तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की कधीही कुठल्याही पद्धतीने आणि कुठल्याही मार्गाने माझा संतोष देशमुख होऊ शकतो, माझा संतोष देशमुख होऊ शकतो, हा धोका माझ्या जीवाला आहेच आहे. श्रीरामपूरच्या हिंदुत्ववादी चळवळीतील महत्त्वाचं जुनं नाव म्हणजे प्रकाश चित्ते. विखेंचे कट्टर विरोधक अशीही त्यांची ओळख आहे. अशातच त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केलाय. त्याच्या आधी त्यांची घेतलेली ही एक्सक्लुझिव्ह आणि रोखठोक मुलाखत. अगदी पहिला प्रश्न, मागच्या काही दिवसापासून आम्ही तुमच्या भूमिका बघतोय, आपण सगळ्या मुद्द्यांवरती येऊया, पण अगदी पहिला प्रश्न तो म्हणजे विखेंना इतका विरोध का? नाही, विखेंना विरोध असायचं कारण असं आहे की विखेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांना स्वीकारलंच नाही ना. समजा विखे शिवसेनेत होते तर त्यांनी शिवसेनेचे जे त्यावेळेचे पदाधिकारी होते सगळे काढून टाकले आणि त्यांचे लोक त्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून नेमले. विखेंची कार्यपद्धती अशी आहे की विखेवरती थेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी संबंध ठेवतील आणि इकडे खाली अनिल राठोड त्यावेळेला मंत्री होते, त्यांना मंत्रीपद सोडावं लागलं ना अनिल राठोडांना, आणि मग पूर्ण जिल्ह्यावर त्याचा परिणाम आला. तर खाली पूर्ण संघटना सगळी विखेंची झाली आणि मूळ शिवसैनिक सगळे तप्पीला लागले. तर विखे वरती संबंध ठेवतात आणि मग श्रीरामनगर जिल्ह्यासाठी जे स्वातंत्र्य मिळायला पाहिजे राजकारण करायला ते स्वातंत्र्य ते मिळवतात वरती संबंध ठेवून. आणि मग तिथं जे लोकल लीडर्स आहेत त्या ठिकाणचे मूळ ओरिजिनल ओजी म्हटले तुम्ही, ते ओरिजिनल कार्यकर्ता जो आहे, ओरिजिनल कार्यकर्ता ओरिजिनल नेता त्याला सुद्धा ते फाट्यावर मारतात. अशी विखेंची कार्यपद्धती शिवसेनेत होती. ते आले आमच्या इथं लगेच डॉक्टर शिरसाट शहर अध्यक्ष केलं, रामभाऊ लिप्ते यांना तालुकाध्यक्ष केलं, अरुण पाटील शहर अध्यक्ष होते इथे, सदागराड तालुकाध्यक्ष होते, दोघांना काढून टाकलं डायरेक्ट त्यांनी.
आणि नुसतं काढून टाकलं नाही तर नंतर त्यांना प्रक्रियेत ठेवायला पाहिजे ना, किंवा त्या सन्मानाने त्यांना त्या संघटनेमध्ये जबाबदारी दिली पाहिजे, सन्मान दिला पाहिजे, विचारात घेतलं पाहिजे. ते केलंच नाही काही. त्यांना फाट्यावर लागलं डायरेक्ट. विखेंना कुठल्याही पक्षात गेल्यानंतर स्वतःची संघटना वाढवायची असते, स्वतः संघटना वाढवायची असते. आता माझे मित्र आहेत, त्यांनी विखे पाटलांना सांगितलं की श्रीरामपूर तालुक्याच्या राजकारणात प्रकाशला आपल्याला बरोबर घ्यावं लागलं. तर ते म्हटले बरोबर काय घ्यायचं. ते म्हणले मग तो भारतीय जनता पार्टीचा माणूस आहे म्हणले, आणि आपण त्याला ताकद दिली आणि उद्या आपल्याला कुठं जायचं झालं दुसऱ्या पक्षामध्ये तो थोडी आपल्या बरोबर येणार आहे. आज त्याला ताकद देऊन मोठा करून काय उपयोग आहे म्हणे. उद्या त्याला आपल्या विरोधातच ताकद दिल्यासारखं आहे ना उद्याच्या राजकारणात. विखे आजचा विचार नाही करेल. आजच्या विचाराबरोबर ते पुढच्या 20 वर्षांचा विचार करतात. एखादं गणपती मंडळ एकदम फॉर्ममध्ये आलं, 100-150 कार्यकर्ते तयार झाले, ते त्यांच्या लक्षात आलं, तर ते लगेच पुढच्या 10-15 दिवसात मॉडेल कसं गणपती विसर्जित झाल्यानंतर मंडळ कसं विसर्जित होईल याच्या ते मागे लागतात. इतक्या बारीक बारीक गोष्टींचा सुद्धा विखे विचार करून स्वतःचं अस्तित्व जपून ते मोठं कसं होईल. म्हणजे विखे जनता पार्टी असं नाही म्हणत मी तुम्हाला, ही विखे जनता पार्टी सुद्धा नाहीये. विवेक कोलेंनी एका मुलाखतीत उल्लेख केला होता विखे जनता पार्टी म्हणून, पण मला त्याच्या पण पुढे जाऊन आज सांगायचं ही विखे जनता पार्टी सुद्धा नाही, ही भारतीय जनता पार्टी सुद्धा नाही, ही विखे काँग्रेस ते वाढवून राहील. कल्चर काँग्रेसच आहे, संस्कृती काँग्रेसची आहे, कार्यपद्धती काँग्रेसची आहे, त्यांच्या वागण्यातून विचारधारा सुद्धा काँग्रेसची प्रकट होते. त्या विचारधारेची अभिव्यक्ती काँग्रेसच्या अभिव्यक्तीप्रमाणेच आहे आणि त्या पद्धतीनेच ते वागतात आणि त्या काँग्रेसच्या पद्धतीनेच ते पक्ष चालवतात. जसं काँग्रेसमध्ये थेट ते अहमद पटेलांबरोबर संबंध ठेवायचे आणि खाली इकडे बाळासाहेब थोरातला सुद्धा ते फाट्यावर आणायचे आणि सगळे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष सगळे विखे स्वतःच्या पद्धतीनेच नेमत होते. आणि मग ज्या वेळेला विखेंनी काँग्रेस सोडली त्यावेळेला ते सगळे त्यांच्याबरोबर गेले ना, भाजपमध्ये आले ना भाजपमध्ये. मग तसं ज्या वेळेला ते निर्णय करतील आपल्याला दुसरीकडे जाण्याची वेळ येईल त्यावेळेला हे सगळं जे लटांबर आहे, ही जी त्यांची पिलावळ आहे, ही आजची त्यांच्याबरोबर गेली पाहिजे ना. प्रकाश चित्ते त्यांच्याबरोबर जाणार नाही ना. असा एका श्रीरामपूर तालुक्यात त्यांचं मानणं नाहीये का बाबा एक प्रकाश चित्ते हा या ठिकाणचा हार्डकोर कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टीचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, आणि मग उद्या आपण आज याला ताकद दिली आणि उद्या आपल्याला पार्टी बदलायची वेळ आली तर हा येणार नाही आपल्या बरोबर. मग ही भाजप वाढून काय उपयोग आहे. सुजय दादा शिर्डीच्या एका कार्यक्रमात आभार मानले त्यांनी थेट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची नावं घेऊन की आम्हाला आमचा गट वाढवण्यासाठी या भारतीय जनता पार्टीने फार मोठी शक्ती दिली. गट हा शब्द आहे, भाजप वाढवण्यासाठी दिली असं नाही, गट हा शब्द आहे. अशा पद्धतीने ते राजकारण करतात. तर भाजपच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये फार मोठा असंतोष आहे नगर जिल्ह्यातल्या, आणि सगळेच बोलतात असं नाही, ज्याची जेवढी शक्ती त्या पद्धतीने ते बोलत असतील, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवर बोलत सुद्धा असतील. परंतु आता माझी परिस्थिती अशी आहे की मला जाहीरपणे सगळ्या मुद्द्यावरती येऊ, म्हणजे काय झालं, कसं झालं आणि तुम्हाला नेमकं काय काय सलतंय, काय काय खुपतंय. पण त्याच्यापूर्वी आपण थोडंसं श्रीरामपूर बद्दल पण बोलूया. काही स्थानिक पण इथली समीकरणं आहे. मागच्या काही वर्षांपासून एक धार्मिक तेढ सुद्धा निर्माण झाली, म्हणजे त्याचा सुद्धा एक इतिहास आहे, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगता येईल. आता इथं धार्मिक तेढीचा विषय असा होता की साधारणपणे 2000 मध्ये, त्याआधी एवढं असं वातावरण नव्हतं श्रीरामपूरमध्ये. 2000 मध्ये साधारणपणे इथे एक आयुब शेख नावाचा मोठा गुंडा तयार झाला मुस्लिम समाजाचा, आणि तो तयार झाल्यानंतर तो मुळाप्रवरा एक संस्था आहे इथे, वीज वितरण संस्था, तिचं संचालक सुद्धा झाला आणि हजारो मतं पडली त्याला. आणि 3 तालुक्यातून हे मतदान होतं, तो दुर्बल घटकमध्ये उभा होता, हजारो मतं पडली आणि तो त्या ठिकाणी निवडून आला. पण निवडून आल्यानंतर त्याची जी दहशत आहे ती एवढी मोठ्या प्रमाणावर वाढली का तो दरबार भरवायला लागला. तिकडे काजीबाबा रोडला त्याचा दरबार भरायचा, लोक त्याच्याकडे प्रश्न घेऊन जायचे, तो त्याच्या पद्धतीने ते प्रश्न दहशतीच्या जोरावर सोडायचा सुद्धा. मोठ्या प्रमाणावर व्यवहार, व्याजाने पैसे देणे असा सगळा उद्योग त्याचा, आणि मोठ्या प्रमाणावर अत्याचार वाढायला लागले आणि त्यांनी स्वतः 2 हिंदू मुलींबरोबर लग्न केलं. तर ही गोष्ट त्यावेळेला साऱ्या श्रीरामपूरच्या हिंदू समाजाच्या मनामध्ये खदखदत होती की हा लव जिहादचा प्रकार आहे आणि
मोठ्या प्रमाणावर इथे आयुब शेखची, मुस्लिम समाजाच्या लोकांची, गुंडांची दादागिरी वाढू राहिली. त्या विरोधात त्या वॉर्ड नंबर 2 मधल्याच लोकांमध्ये सुद्धा खतखत होती. जिथं तो राहत होता तर तिथं आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा अध्यक्ष होता भरत गव्हाणे, आणि गव्हाणे फॅमिली फार मोठी आहे, गोपाळ समाजाची फॅमिली आहे आणि संमिश्र लोकवस्ती आहे. तर त्याच्यामुळं दोन्ही समाजाचे एकत्र अशी त्यांची एक मोठा गट त्या ठिकाणी तयार झाला तिथे. आणि मग त्या आयुब शेखच्या गुंडांचे आणि यांचे कायम त्या ठिकाणी वाद व्हायला लागले. ते वाद एवढे विकोपाला गेले की एकतर हे मरतील नाही तर ते मरतील अशी परिस्थिती निर्माण झाली. तो संघर्ष एवढा वाढला. तर मग त्यावेळेला समोर संघर्षामध्ये त्या ठिकाणी आयुब शेखच्याच 2 जे गुंड त्या परिसरातल्या लोकांवर प्रचंड अत्याचार करायचे. म्हणजे त्या वॉर्ड नंबर 2 मध्ये खाली एक अहिल्यादेवी नगर म्हणून एक भाग आहे. तर तिथं रेड लाईट एरिया आहे. रेड लाईट एरिया आहे. तर त्या रेड लाईट एरियामध्ये जाऊन तिथल्या महिलांना प्रचंड त्रास द्यायचे, त्यांना अत्याचार करायचे. तर त्या संघर्षामध्ये त्या 2 लोकांचे बळी गेले त्या ठिकाणच्या संघर्षामध्ये. तर त्याची प्रतिक्रिया एवढी अशी होती की त्या रेड लाईट एरियामधल्या महिला, इथून वाकडी म्हणून एक देवस्थान आहे खंडोबाचं, तर तिथं जाऊन त्या पायी सगळ्या 70-80 महिला पायी गेल्या तिथं. त्यांनी तिथं पेढे वाटले. इतका अत्याचार होता त्या लोकांचा. तर मग त्या ठिकाणी ते 2 जणांचे त्या गुंडांचे त्या ठिकाणी बळी गेले आणि 17-18 लोक त्या गुन्ह्यामध्ये आमच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षासह भरत गव्हाणे, शत्रुघ्न गव्हाणे, शिवा गव्हाणे आणि त्यांच्यासोबत खूप लोक होते. संमिश्र आरोपी होते, म्हणजे हिंदू पण आरोपी होते, मुस्लिम पण आरोपी होते. पण ती जातीय तेढ निर्माण करणारी एक मोठी घटना होती. ती घटना होती. पण त्या घटनेमध्ये मी स्वतः भरत गव्हाणेंना मदत करण्यासाठी दुसऱ्या दिवशी त्यांना कोर्टात हजर केलं. समोर आता भिंत बांधलेली आहे, ती आता भिंत त्यावेळेला नव्हती. आणि मुस्लिम लोकवस्तीमधून तर मुस्लिम स्मशानभूमीत जाणारा तो एकमेव रस्ता आहे. आणि त्याला ज्या वेळेला आणलं त्या ठिकाणी भरत गव्हाणे आणि शिवा गव्हाणेंना दोघांना कोर्टात आरोपी म्हणून हजर करताना, रविवारचा दिवस होता त्या दिवशी, आणि मी त्याला तिथं भेटायला गेलो. त्याला मॉरल त्याचं तुटायला नको, भाजपचा तो कार्यकर्ता आहे, तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडलेलं नाही असं, तर मला तर त्याला ताकद देणं गरजेचं होतं. आणि म्हणून मी त्या ठिकाणी गेलो. तर समोरून त्या रस्त्यावरून किमान 10,000 मुस्लिम समाजाचे लोक आणि ते आदल्या दिवशी ज्यांचे बळी गेले ते 2 मुस्लिम गुंड, त्यांची एवढी मोठी अंत्ययात्रा समोरून माझ्या समोरून गेली ती, आणि ते 10,000 लोक माझ्याकडे पाहत होते. तर त्या ठिकाणी तेव्हापासून म्हणजे आयुब शेखच्या गुंडगिरीपासून खऱ्या अर्थानं या श्रीरामपूरमध्ये हिंदू मुस्लिम अशा पद्धतीची धार्मिक तेढ निर्माण व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली. तर ही साधारण 2000 ची घटना आहे. 2001 ची साधारण ही घटना आहे. आणि मग तो युवा मोर्चा शहराध्यक्षच होता ना भरत गव्हाणे. ती पूर्ण केस आम्ही 2007 पर्यंत चालवली. त्या केसमध्ये साधारण 17-18 आरोपी होते. 3 लोक सोडून बाकीच्या सर्व लोकांना निर्दोष त्या ठिकाणी सोडवलं. सुदीप पाचभोला म्हणून आता महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे आज अध्यक्ष आहेत ते सुदीप पाचभोला, त्यांना आम्ही त्यावेळेला इथं वकील म्हणून ठाण्यावरून आणलं होतं. ते निर्दोष झाले. पण ते ज्या दिवशी कोर्टात निर्दोष झाले त्या दिवशी कोर्टात सुद्धा दंगल झाली होती. ते निर्दोष झाले त्या दिवशी सुद्धा कोर्टात दंगल झाली होती त्या ठिकाणी. परंतु या 2007च्या घटनेनंतर मग श्रीरामपूरमध्ये एक स्टेडियम बांधकाम नगरपालिकेने हातात घेतलं. जयंत ससानी नगराध्यक्ष असताना, त्यांच्या ताब्यात सत्ता असताना. तर त्या स्टेडियमच्या तिथे एक पुरातन हनुमानाचं मंदिर आहे. 100-150 वर्षाचा इतिहास आहे. स्वातंत्र्याच्या काळात क्रांतिकारकांच्या किंवा स्वातंत्र्य सैनिकांच्या बैठका त्या मंदिराच्या परिसरात व्हायच्या. हा सगळा परिसर त्यावेळेला जंगलच असेल ते. तर ते मंदिर ते पाडू असं त्यांनी त्या स्टेडियमच्या प्लॅनमध्ये ठरवलं. तर मग ते मंदिर वाचवण्यासाठी आम्ही 1 महिना मोठी मोहीम चालवली, धर्मजागरण अभियान राबवलं. पण त्याच्यानंतर हे साधारण डिसेंबर 15 पासून तर जानेवारी 15 पर्यंत 2007 ते 2008 असं ते 1 महिना राबवलं गेलं. चेंज ओव्हर, वर्षाचे चेंज ओव्हरवर. पण पुढे एप्रिल महिन्यामध्ये साधारणपणे रामनवमीला पाणी आणायला लोक कावडीनी पाणी आणायला पुणतांब्याला जातात गंगेवर. आणि पाणी आणून मग ते पाणी
रामावर अभिषेक असतो आणि शनीचा पण अभिषेक असतो पुढे हनुमान जयंतीला. तर त्या कावडीवाल्यांवर त्या मशिदीसमोर त्यावेळेला हल्ला झाला आणि कावडीवाल्यांना तिथं त्या लोकांनी मारलं. पण त्याही विरोधामध्ये दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया होती. दुसऱ्या दिवशी त्या दिवशी आम्ही निषेध करायला ज्यावेळेला रस्त्यावर आलो त्यावेळेला आम्हाला पोलिसांनी अटक केली आणि पोलीस स्टेशनला नेलं. या अटकेच्या विरोधात लगेच गाव त्यावेळेला बंद झालं. त्यावेळेला त्या अटकेच्या विरोधात ताबडतोब गाव बंद झालं. लोकांना आम्हाला अटक केलेली आवडलं नाही. म्हणजे कावडीवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांवर तुम्ही कारवाई करत नाही आणि त्या कावडीवर हल्ला करणाऱ्यांचा निषेध करायला गोळा झालेल्यांना तुम्ही अटक करताय. काही गावाला आवडलं नाही. त्यामुळे गाव ताबडतोब बंद झालं. त्यानंतर अनिल भैया राठोड आले. एक मोठी जाहीर सभा झाली आणि जाहीर सभा झाल्यानंतर त्या आधीच सगळ्या लोकांना आरोपींना अटक केलेलं होतं. कडक शासन पण झालं त्यांना त्या विषयामध्ये. परंतु कावडीवाल्यांवर हल्ला करायची आवश्यकता नव्हती. काहीच कारण नव्हतं. कावडीवाले तिथून निमूटपणे जाताना गाडीने जातात, येताना पायी पायी येतात. तर निमूटपणे चाललेले होते. त्यांच्यावर हल्ला करायची काही गरज नव्हती. ही एक घटना आहे. त्यानंतर 2013ला साधारण जानेवारी महिन्यामध्ये त्याच्या आधीच्या काळापासून बंटी जागीरदार नावाचा एक नवीन गुंड उदयाला आला या श्रीरामपूर शहरामध्ये मुस्लिम समाजाचा. तो पुणे बॉम्बस्फोटाचा आरोपी आहे. त्याला 2013ला अटक केलं पुणे बॉम्बस्फोटामध्ये. तर 2009ची साधारण 9-10ची घटना आहे. तर त्याला त्या इथलं जे आर्म कोर्ट सेंटर आहे नगरचं, तर त्या आर्म कोर्ट सेंटरची माहिती देताना मनमाड रेल्वे स्टेशनवर ATSने अटक केली. माहिती देताना मनमाड रेल्वे स्टेशनवर आरिफ लखानी नावाचा त्याच्याबरोबर एक जण होता. त्यांनी ते कागद काहीतरी आर्म कोर्ट सेंटरची महत्वाची माहिती काढली, ती ते कोणाला तरी देत होते. तर ते ATSनी आणि IBनी सापळा लावून त्या लोकांना त्यावेळेला अटक केलं. तर त्याच्या विरोधात आम्ही निदर्शनं केली का हा आरोपी श्रीरामपूरचा आहे. तर आम्ही इथं एक मोठा निषेध मोर्चा काढला होता. तर अशा अनेक घटना मनात ठेवून त्यांनी माझ्यावर 2010ला घरी मला हत्यारं घेऊन मारायला रात्री लोक पाठवले होते. रात्री 1:30-1:45ला. पण मग घरच्यांनी दारू उघडू दिलं नाही मला आणि त्याच्यामुळं मग ते काहीतरी काम घेऊन आले होते. खिडकीतून माझ्याशी बोलले का चल पोलीस स्टेशन झालं, असंच भांडणं झाले, तुम्ही चला माझ्याबरोबर. मी म्हणलं आपण जाऊ, सकाळी जाऊ म्हणलं. तू जाय म्हणलं आता. तर तिने काही मला दारू उघडू दिलं नाही. पण मला नंतर माहिती मिळाली की रात्री तुम्हाला मारायला लोक आले होते. मी म्हणलं 2-3 लोक आले होते रात्री. ते म्हणले ते तुम्हाला मारायला आले होते. आम्ही पोलिसांना सांगितलं, चेहरेपट्टी सांगितली साधारण. मग नंतर नाव कळालं आम्हाला. मग ते पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी त्यांना अटक केलं. तर ती सुपारी बंटी जागीरदारनी त्यांना दिली होती. मी दारू उघडलं नाही म्हणून मी वाचलो होतं. ते मोठे चॉपर घेऊन त्या ठिकाणी दाराच्या दोन्ही बाजूनी उभे होते आणि खिडकीतून एक जण माझ्याशी बोलत होता. तर यांनी श्रीरामपुरातली धार्मिक तेढ, मी तुम्हाला 2000ची घटना सांगितली, त्यानंतर कावडीची घटना सांगितली, त्याच्यानंतर ही माझ्या घरी मारायला आले होते ती घटना सांगितली. त्याच्यात बंटी जागीरदार थेट आरोपीच म्हणून त्याला सुपारी त्यांनी दिली म्हणून त्याला गुन्हा दाखल झाला, अटक पण झालं त्याच्यामध्ये त्याला. त्याच्यानंतर 2013ला पुणे बॉम्बस्फोटामध्ये साधारण जानेवारी 2013च्या 13 जानेवारी 2000च्या आसपास त्याला अटक झाली पुणे बॉम्बस्फोटामध्ये. आणि त्याच्यानंतर 22 फेब्रुवारी 2013लाच 1 महिन्याच्याच अंतराने या ठिकाणी एका दलित महिलेला तिच्या मुलाला ते रेल्वे स्टेशनवर गुंड मारत असताना ती बाई मध्ये पडली आणि मग ते त्याचं घरं त्या रेल्वेच्या धक्क्याच्या बाजूलाच होते. ते सगळे जमून गेले तिथं आणि जमून गेले आणि तिथं त्यांचे त्या मुस्लिम गुंडांची भांडणं झाली. आणि मग भांडणं झाल्यानंतर ते नंतर जमून आले 150 जण आणि त्या झोपडपट्टीत घुसले जिथं ते राहत होते. त्या दलित महिलेला उचलून गाडीवर बसवलं. त्यांनी त्यांच्या मोहल्ल्यात नेलं. एक टपरी वजा एक खोली होती आणि त्या खोलीमध्ये तिच्यावर 4 जणांनी बलात्कार केला आणि तिच्या गुप्तांगामध्ये मिरची, कोंबली, तलवार सुद्धा. तर ही घटना ती बाईला एवढी दहशत बसली. नंतर तिला मोटरसायकलवर आणून त्यांनी इकडे गोंधळी हॉस्पिटलजवळ तिला आणून सोडलं. तिच्या घराच्या एक्झॅक्ट रेल्वेच्या या बाजूला. ती पायी पायी चालत ती बाई पलीकडं कशी बशी गेली. एवढी दहशत होती त्या झोपडपट्टीमध्ये. आणि परत ते 5-50 जण जमून गेले. त्या झोपडपट्टीतल्या सगळ्या लोकांना बंदुका दाखवल्या. तुम्ही फिर्याद दिली आणि कोणाला साक्ष दिली तर आम्ही तुम्हाला पण मारून टाकू. ती बाई घाबरली
तिची एक नातेवाईक शेजारी राहत होती, तिला बरोबर घेतलं. तिथून ते रात्रीचे रिक्षात बसले, रिक्षात बसून गळणीला गेले, सकाळी कोलारला गेले, कोलारून तिचा दीर नगरला राहतो तिथं ते गेले. साधारणपणे लोकांना सकाळी असं वाटत होतं की रात्री हल्ला झाला, यांना मार, बाईला उचलून नेलं होतं, मारून आणून सोडून दिली. पुढं काय घडलं काही कोणालाच माहीत नव्हतं. साधारण संध्याकाळी ही गोष्ट कळायला सुरुवात झाली की बाई बरोबर काय झालं तिला उचलून नेल्यानंतर, ही गोष्ट कळायला सुरुवात झाली. आणि मग त्या बाईचे काही नातेवाईक होते, ती झोपडपट्टी तर पूर्ण खाली झाली, तिथं 20-25 घरं राहतात, एकही कुटुंब त्या झोपडपट्टीत त्या पुढच्या 8 दिवसात राहिलं नाही, परत हल्ला होईल म्हणून. आणि मग तिचे नातेवाईक माझ्याकडे आले, त्यांनी मला सांगितलं की गंभीर प्रकार आहे, असं काहीतरी झालेलं आहे, तिला उचलून नेऊन. मग म्हटलं मग त्या बाईला शोधा. मग त्यांनी शोधलं नातेवाईकांनी. मग इथून लोक नगरला गेली, दिराजकडून मग मला फोन लावला आणि मग ती सगळी स्टोरी त्यांनी आम्हाला तिथून त्या दिराने सांगितलं काय काय झालं. म्हटलं आता जर तुम्हाला श्रीरामपुरात राहायचं असेल तर इथं यावं लागेल आणि फिर्याद करावं. मग पोलिसांना मी सांगितलं असं असं झालं, पण पोलीस काय ऐकायला तयार नव्हते. नुसतं हल्ला झाला इथपर्यंत ठीक आहे म्हणले, हे जे तुम्ही बाकीचं सांगताय सगळं खोटं आहे म्हटले. मग आम्ही त्यावेळेला मी माझे मित्र आहेत सुनील मुक्ता, त्यांना सांगितलं की अशी सिरियस घटना घडली. त्यांनी पुण्यनगरीला ती बातमी छापून आणली, कळते समजते म्हणून. आणि मग छापून आणल्यानंतर मग सकाळीच पोलीस माझ्या घरी, प्रकाश सपकाळे PI होते ते, सकाळीच माझ्या घरी. ते म्हटले ती महिला कुठे आहे. मी म्हणलं काय झालं. ते पुण्यनगरी बातमी आली. मी म्हणलं काय कसली बातमी. देवने अशीच बातमी. अहो म्हटलं मी कालच सांगत होतो तुम्हाला. नाही नाही महिला कुठे शोधा म्हणे. मी म्हणलं महिला. मी म्हणलं तुम्ही फिर्याद घेणार का. मग ॲडिशनल SP तर सुनीता ठाकरे होत्या, त्यांचा निरोप की मला भेटायला. मग आम्ही भेटायला गेलो. मी म्हटलं मी घटना घडली तेव्हा पण मी तुम्हाला फोन केलेले होते, तुम्ही माझे फोन उचलले नाही म्हणे. म्हटलं हे असंच झालेलं आहे, बोलवा म्हणे बाईला. मग आम्ही बाईला तिथं बंदोबस्त दिला, तिथून नगरून पोलिसांनी बंदोबस्त दिला. म्हणजे त्या बाईला 2 पोलीस, पुढं पोलिसाची गाडी, मागं पोलिसाची गाडी, मग कार्यकर्त्यांच्या गाड्या, असं करून तिला आम्ही श्रीरामपूरमध्ये आणलं ॲडिशनल मॅडमच्या ऑफिसला. आणि मग तिची पूर्ण कहाणी सुनीताताई ठाकरे जे ॲडिशनल मॅडम होते त्यांनी पूर्ण ती ऐकून घेतली. आणि मग ऐकून घेतल्यानंतर मग गुन्हा दाखल झाला. आणि दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये मी तुम्हाला जे आयुब शेखची घटना सांगितली, तो गुंड, त्याचेच मुलं आणि पुतणे आणि इतर त्यांचे साथीदार हे त्याच्यात आरोपी झाले. आणि मग पुढे त्यांना अटक झाली. पण त्या विषयावर देवेंद्रजी त्या महिलेला भेटायला श्रीरामपुरात आले होते. इथे येऊन स्वतः देवेंद्रजींनी त्या महिलेची भेट घेतली, घरात जाऊन तिची चर्चा केली आणि या विषयाचा आवाज देवेंद्रजींनी स्वतः विधानसभेमध्ये उठवला. आणि मग त्या सगळ्या आरोपींना शासन झालं. तर ही साधारण 2013. आणि मग यामध्ये पुण्या बॉम्बस्फोटातला आरोपी बंटी जागीरदार या लोकांबरोबर माझं शत्रुत्व झालं. तर 27 जुलै 2013ला माझ्यावर माझ्या घराजवळच फायर केल्या 2. पण ते मोटरसायकलवर चालू असताना त्यांनी फायर केलेलं होतं, त्याच्यामुळं मग त्यांचा नेम चुकला, मी बचावलो. पण याची सुद्धा श्रीरामपूर तालुक्यात शहरात फार मोठी प्रतिक्रिया आली. 25-30 हजाराचा पुढं 6 ऑगस्टला मोठा 2013ला मोठा मोर्चा निघाला. आणि या सातत्याने छोट्या मोठ्या घटना या आजपर्यंत घडत आहेत आजपर्यंत. पण सुरुवात अशी आहे या सगळ्या विषयाला. पुढं कसं झालं 2013 नंतर 2016ला आमचा भाजपचा शहराध्यक्ष आहे, भाजपचा मारुती बिंगले म्हणून शहराध्यक्ष होते. ते रात्री त्यांच्या घरी दुकान बंद करून चालले. तर चालल्यानंतर एका रिक्षावाल्याला त्या ठिकाणी, दिघीचा एक रिक्षावाला होता, तर त्या रिक्षावाल्याला तिथं एक मुस्लिम समाजाचा रिक्षावाला धक्का लागला म्हणून मारत होता. तर मग हा तिथं थांबला आणि थांबून त्या ठिकाणी त्या रिक्षावाल्याला वाचवायसाठी भाग घेतला. तर त्या दुसऱ्या मुस्लिम रिक्षावाल्यांनी याचीच गाचांडी धरली आणि याला धक्के देत मारत पार शिवाजी चौकातून त्या प्रांत ऑफिसच्या कोपऱ्यापर्यंत नेलं. पण मग ही घटना गावात कळाल्यानंतर मग आमचे सगळे कार्यकर्ते, गावातले लोक सगळे गोळा झाले. आम्ही घरीच होतो. मी पोहोचलो तिथे एक 10 मिनिटाच्या आत. तिथं पोहोचल्यानंतर मग मात्र एकूण
परिस्थितीने गंभीर स्वरूप घेतलं आणि मग दंगल सुरू झाली श्रीरामपूरमध्ये. मला त्यावेळेला गार्ड होता, गार्ड मला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेला. पण गार्ड पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर दोन्ही बाजूनी जमाव जमला. रेल्वेच्या अलीकडं दंगलीला हिंदूंची दुकानं जाळायला सुरुवात झाली आणि मग प्रतिक्रिया म्हणून पोलीस स्टेशनच्या समोर भाजी मंडईत बागवानांची दुकानं होती मुस्लिम समाजाच्या. मग हिंदूंनी प्रतिक्रिया म्हणून ती दुकानं जाळली. पण असा 2016चा इतिहास आहे. आणि ही घटना होण्यापूर्वी माझ्या घरावर फायर झाला. दंगल होण्यापूर्वी माझ्या घरावर 2-3 महिने फायर झाला, 2-3 महिने आधी. आणि गोळ्या 2 पडल्या माझ्या मिसेसच्या आणि मुलाच्या डोक्याजवळ गोळ्या पडल्या खिडकीतून फायर झाला. तर अशा पद्धतीने चालूच आहे श्रीरामपूरमध्ये या ठिकाणी. निश्चितच. आणि आपण म्हणजे हे श्रीरामपूर बद्दल बोललो की मागच्या काही काळापासून कशा पद्धतीने धार्मिक वातावरण सगळा तणाव निर्माण झालेला आहे. 5 महत्वाच्या घटना आपण बोललो. पण आता परत एकदा ज्यांनी आपण विषयाला सुरुवात केली की भाजपचं स्वरूप बदलतंय. म्हणजे तुम्ही अनेक वर्षापासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत कनेक्टेड आहात, सक्रिय आहात. पण मागच्या काही वर्षापासून आणि विशेषतः 2014 नंतर भाजपचं स्वरूप बदलतंय. तर मला जरा या बदलत्या स्वरूपाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. यामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टी 2019ला विखेंचा नगर जिल्ह्यामध्ये प्रवेश झाला. पण 14 ते 19 पार्टी ही कार्यकर्त्यांनीच चालवली. 14ला काही विखे भारतीय जनता पार्टीत नव्हते. सो तुम्हाला तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता? 14ला या जिल्ह्यामध्ये बाळासाहेब मुरकुटे कमळावर निवडून आले. 14ला कर्डिले कमळावर निवडून आले. 14ला राजळे बाई कमळावर निवडून आल्या. राम शिंदे कमळावर निवडून आले. बबनराव पाचपुते कमळावर निवडून आले. 12 आमदारापैकी 5 आमदार भाजपचे. विखे पाटील भारतीय जनता पार्टीत नसताना 14ला त्या कोपरगावच्या स्नेहलताताई कोल्हे निवडून आल्या आणि राम शिंदे आले निवडून. आणि खासदार पलीकडे गांधी झाले, दिलीप गांधी. आणि इकडे खासदार झाले सदाशिव लोखंडे. 2 खासदार, 5 आमदार. आणि शिवसेनेचा नगरचा नाही त्यावेळेला पडला. तर हे 2 खासदार, 5 आमदार भाजपचे. विखे नव्हतेच ना पक्षात त्यावेळेला, पण आले नाही निवडून. म्हणजे असं नाही आहे की विखे भारतीय जनता पार्टीत असल्याशिवाय नगर भारतीय जनता पार्टीचा विकास होणार नाही आणि निवडणुकांचे विजयाचे निकाल लावणार नाही. आमच्यासारख्या फाटक्या लोकांनीच हे जे आयात केलेले लोक होते, मग मुरकुटे काँग्रेसमधून आले, कर्डिले काँग्रेसमधून आले, पाचपुते आले, स्नेहलताताई आल्या, राम शिंदे ओरिजिनल मूळ भाजप राम शिंदे, यांच्याविरोधात प्रक्षोभ नाही निर्माण झाला. विखे नसताना सुद्धा विजयाचा इतिहास आहेच ना. उलट विखे भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर 19ला या ठिकाणी राम शिंदे पडले, कर्डिले पडले, त्याच्यानंतर कोलेबाई पडल्या, 4 भाजपचे आमदार पडले ना इथे. तुमचं म्हणणं याचं कनेक्शन आहे काही? हा, विखेचं कनेक्शन आहेच ना. या विरोधात तर त्या 4ही आमदारांनी पक्षाकडं थेट दिल्लीला जाऊन अमित शहाकडे तक्रार केलीच होती ना, जाहीर केले नाही. पक्षाकडे तक्रार केली, पक्षाने समेट घालण्यासाठी पक्षाच्या कार्यालयात बैठका घेतल्या. आम्हाला कसं पाडलं हे चंद्रकांत दादा आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या समोर या सगळ्या 4ही आमदारांनी सांगितलं ना आम्हाला कसं पाडलं ते. विखेंनी आम्हाला कसं पाडलं. 19ला तर त्यांच्या प्रवेशाचे हे प्रताप आहेत ना सगळे. 19च्या प्रवेशाचे प्रताप आहेत ना. आता विखे 19ला भाजपमध्ये आले आणि मग 19 पासून तर आता हे 24-25 हा जो 6 वर्षाचा काळ आहे, आता 6 वर्षाचा काळ आहे विखेंचा. आमचा संपर्क 19 नंतरच जास्त विखेंशी आला. आपण या सगळ्या मुद्द्यांवरती बोलतोय. मग 2019 मध्ये राधाकृष्ण विखे जेव्हा भाजपमध्ये आले त्यानंतर गोष्टी कशा बदलत गेल्या? नाही, 14 ते 19 हा जो कार्यकाळ राहिला हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा कार्यकाळ होता, सत्तेचा कार्यकाळ. मग ज्या काही शासकीय कमिट्या नेमल्या गेल्या, राम शिंदे पालकमंत्री होते, तर त्या शासकीय कमिट्या या आम्ही ज्या कमिट्या दिल्या सरकारकडं
आम्ही बेरड सरांकडे दिले आणि बेरड सरांनी पालकमंत्र्यांकडे दिले, रामसिंगांकडे. आणि जशाच तशा कमिट्या खाली आल्या. म्हणजे आमच्या धक्क्यावरचा एक हमाले तो संजय निराधार कमिटीवर होता, दुसरा कांदा मार्केटचा एक हमाले तो संजय निराधार कमिटीवर होता. नाही, खाली जमिनीवर काम करणाऱ्या सगळ्या लोकांना त्या कमिट्यांमध्ये संधी मिळाली. पण मग 19 ते पुढं 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. 2.5 वर्षानंतर परत भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेना महायुती आली, सरकार आलं. पण मग या सरकारच्या काळामध्ये नामदार विखे पाटील पालकमंत्री होते, त्यांच्याकडं महसूल मंत्री पद होतं. आणि 19 पासून तर आत्तापर्यंत, हे आता 25 आहे, आत्तापर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मशाल मोर्चा काढला, तिथपर्यंत मी विखेंचा काय कमी फलक घेतला असं नाहीये की बा नामदार साहेबांना लोणीला जाऊन भेटणं, वाड्यावर जाऊन भेटणं, त्यांच्याशी बोलणं, बोलण्यासाठी वेळ मागणं, वेळ मिळवण्यासाठी प्रयत्न करणं. आणि ज्यांना हा 6 वर्षाचा विखेंच्या आणि माझ्या संबंधांचा ज्या मित्रांना प्रवास माहिती आहे लाईव्ह, ते मला म्हणले आपलं अण्णा याच्यावर एक लाचारीचे 6 वर्ष एक पुस्तक लिहून होईल म्हणले. लाचारीचे 6 वर्ष आम्ही कशी लाचारी केली विखेंनी मर्जी संपादन करण्याकरता. मुळात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर अशी वेळ नाही आली पाहिजे की आम्हाला विखेंची मर्जी संपादन करण्यासाठी त्यांना ज्या ज्या गोष्टी आवडतात तसं वागणं, अशी वेळ आमच्यावर यायलाच नाही पाहिजे. पण ही वेळ या जिल्ह्यामध्ये आमच्यावर आली. विखेंची कार्यपद्धती कशी आहे की ते संस्थात्मक काम करतात, पक्षाचं सुद्धा इन्स्टिट्यूशनल काम करतात, पक्ष सुद्धा ते त्यांच्या सहकारी संस्थेप्रमाणे चालवतात. मग विखेंची कार्यपद्धती कशी आहे की विखेंचं एक कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये एक त्यांचा PA आहे. कुठं मारामाऱ्या झाल्या तर मग त्या भागातला जो भाजपचा म्हणजे विखेंचा कार्यकर्ता आहे तो थेट पोलीस स्टेशनला नाही जात, तो PA ला फोन करतो, आमच्या भागात अशाच मारमार झाल्या, आपल्या लोकांना मारले. तर मग तो PA मग पोलिसांना फोन करणार. यांना थेट पोलीस स्टेशनला जायची परवानगी नाही. आलं का लक्षात? त्यांनी काय सांगून ठेवलंय की हा माझा PA तुम्हाला फोन करेल, अधिकाऱ्यांना सांगितले. मग थेट विखे त्यांच्या पक्षात किंवा त्यांच्या गटामध्ये सुद्धा त्यांचा जो कार्यकर्ता असेल त्याला ते प्रोजेक्ट होऊ देत नाही. उत्स्फूर्तता जी आहे कार्यकर्त्याची, जी प्रतिभा आहे स्वतःची, ती प्रतिभा विखे पक्षात आल्यापासून किंवा विखेंच्या गटामध्ये कुठल्याच कार्यकर्त्याची प्रतिभा फुलत नाही. त्यांना कसं आहे, होयबांची टोळी जमा झाली पाहिजे. तुमचं डोकं नाही वापरायचं. हा, मेंदू तुम्ही काढून ठेवायचा, तुमचा मेंदू तुम्ही काढून ठेवायचा आणि नुसतं तुमच्या बरोबर मेंदू काढून माझ्या सोबत राहायचं. आणि नुसतं सोबत नाही राहायचं मेंदू काढून, तर नीट राहायचं, नीट माझ्यासोबत राहायचं, मेंदू काढून माझ्यासोबत राहायचं, असं त्या विखेंचं आहे. आता असं आहे की भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती अशी आहे की गोध्राची जी घटना घडली, रेल्वेचा डब्बा त्या ठिकाणी मुस्लिम समाजाने जाळला, 60-65 लोक जळाले, तिथं मृत पावले 60-65 लोक. ही घटना सकाळची आहे, साधारण 7:30 पावणे 8ची घटना आहे. ही घटना नंतर पूर्ण भारतभर पसरली. जशी पसरली तशी त्याची बातमी श्रीरामपूरमध्ये सुद्धा आली. तर आम्ही कुठलाही विचार न करता 12 वाजेपर्यंत गोध्रा हत्याकांडाच्या निषेधार्थ श्रीरामपूर बंदचे बोर्ड लिहिले, रिक्षा लावून अनाउन्सिंगला आम्ही सुरुवात केली. तर या संदर्भामध्ये आम्हाला कुणाला मुंबईला विचारावं नाही लागलं. मग मुंबईला आदेश येईल, मग आम्ही बंद करू, विचारावं नाही लागलं. आम्ही ज्या वेळेला बोर्ड लिहिले त्यावेळेला विश्व हिंदू प्रदेशची प्रदेश कार्यकारिणी आणि प्रमुख पदाधिकारी हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले की उद्या आपण बंद पुकारतोय, शिवसेनेने या बंदला पाठिंबा द्यावा म्हणून. पण मग ही घटना राज्य पातळीवर 12 वाजता होत होती. आम्ही 10 वाजताच बोर्ड लिहून टाकले श्रीरामपूर बंदचे. तर उत्स्फूर्तता ही संघाच्या स्वयंसेवकाची आणि भाजपच्या कार्यकर्त्याचा आत्मा आहे, त्याला विचारावं नाही जावं लागत. समजा उद्या संघाचा स्वयंसेवक आहे आणि उत्सवामध्ये त्याला काही करायचं आहे
किंवा शिवाजी महाराजांचे 3 फोटो असतात, डॉक्टर हेडगेवार, शिवाजी महाराज आणि हे गुरुजी, मग त्यांना हार अर्पण करायचे किंवा मग त्या ठिकाणी काही अभिनव कल्पना मांडायची आहे त्याला. साधारणपणे जो त्या ठिकाणी जबाबदारी असलेला कार्यकर्ता आहे त्याला कुणाला विचारावं नाही लागत. प्रोॲक्टिव्ह ऑर्गनायझेशन, प्रोॲक्टिव्ह काम करण्यासाठी कुणाची परवानगी नाही घ्यावी लागत. पण विखेंकडं या उत्स्फूर्ततेची, विखेंच्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यांच्या इन्स्टिट्यूशनल काम करण्याच्या पद्धतीमध्ये ही जी उत्स्फूर्तता आहे हिची हत्या झालेली आहे. आणि त्यांना असेच मुरदाड आणि साहेबाच्या म्हणण्याच्या पद्धतीने चाकोरीबद्ध काम करणारे लोक लागतात त्यांना. ज्या पद्धतीने भाजप बदलत गेलेला आहे आणि बाहेरच्या पक्षातून आलेल्या नेत्यांनंतर काय नेमकी मूळ भाजपचा कार्यकर्ता म्हणून तुमची भावना आहे? आता मी तुम्हाला सांगितलं मगाशी की उत्स्फूर्ततेची हत्या झालेली आहे विखे भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर. तर त्यांचा माझा जो शेवटचा संवाद झाला विखे पाटलांना माझा, तर त्यामध्ये ते असं मला म्हटले की प्रकाश, मला काय तुझी कार्यपद्धती मान्य नाही. का बरं? आता 2019ला ज्या वेळेला लोखंडे उभे होते निवडणुकीला आणि प्रचाराला देवेंद्रजी आले, सदाशिव लोखंडे भाजपचे उमेदवार नाही, शिवसेनेचे म्हणून शिर्डी लोकसभेसाठी उभे होते, बरोबर. तर ते देवेंद्रजींचा दौरा लागला इथे. तर मी एसटी स्टँड परिसरात होतो. मी तिथून मला असं दौरा कळाला की ससानेंच्या घरी देवेंद्रजी जाणार आहे आणि साधारण माझे वडील जाऊन 14 दिवस झालेले होते. तर मी फोन लावला नामदार साहेबांना की त्यावेळेला ते विरोधी पक्ष नेते होते. सुजय विखेंचा तिकडे प्रवेश झालेला होता आणि ते तिकडे लोकसभा भाजपकडून लढत होते. तर मी नामदार साहेबांना फोन लावला की साहेब, करण सासानेच्या घरी कसं काय नेऊन राहिले तुम्ही? ते काँग्रेसमध्ये करण सासाने, जिल्हाध्यक्ष काँग्रेसचा. तुम्ही म्हणलं साहेब काय प्रकार आहे हा? तर ते मला म्हणले, अरे तू कशाला काळजी करतो प्रकाश, आपल्या दोघांना जिल्हा चालवायचा आहे. विखे पाटील मला म्हटले. अरे म्हणलं ते ठीक आहे साहेब, पण मग देवेंद्रजी माझ्या घरी पण आले पाहिजे. अरे म्हटले प्रकाश, जयंतराव गेले त्याच्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्रजी श्रीरामपूरमध्ये येत आहे. म्हणजे जयंतराव जाऊन साधारण 7-8-10 महिने झालेले होते आणि माझे वडील जाऊन 14 दिवस झालेले होते. आणि विखे पाटलांनी माझ्या घरी येऊ दिलं नाही ना देवेंद्रजींना. ससानेंच्या घरी, ससाने वारले होते, त्यांच्या घरी भेटायला गेलं पाहिजे समजा मुख्यमंत्र्यांनी. मोठा माणूस होता जयंत ससाने, शिर्डीचे अध्यक्ष होते 7-8 वर्ष, इथं आमदार होते. तर 7-8 महिने झाले असतील जाऊन, गेले भेटायला तर ठीक आहे, त्याला माझा काही आक्षेप नाही. पण काँग्रेसचे ससाने, जे करण ससाने, त्यांच्या घरी भेटायला जातात आणि गाडी हेलिपॅडला माझ्या घरासमोरून गेली ना मुख्यमंत्र्याची. मागे हेलिपॅड केलेलं माझ्या घराच्या, कॅनवाय माझ्या घरासमोरून गेला ना मुख्यमंत्र्याचा. हर्ट झालं मग. आणि माझे वडील जाऊन 14 दिवस झाले होते आणि मुख्यमंत्री माझ्या घरी नाही आले. असं आहे की संघ संस्कारातून माणूस प्रचंड सहनशील होतो. तर आम्ही सहनशील झालो. ही गोष्ट मी आज सांगितली इतक्या वर्षांनी, 19 आणि आता 25 चालू आहे. आम्ही कुठं बोललो नाही ना हे, पण दिसताना लोकांना असं दिसलं ना, लोक म्हटले ना प्रकाशच्या घरचं म्हणून गाडी गेली, जायला काय अडचण होती. पण नामदार विखे पाटलांनी देवेंद्रजींना ठरवून माझ्या घरी येऊ दिलं नाही ना, असं तुमचं म्हणणं आहे. मग दौरा कोणी ठरवला? श्रीरामपूरचा, विखेंच्या घरी जाण्याचा नामदारांनीच ठरवलं ना, ससानेंच्या घरी जायचं. आणि माझं नुसतं समाधान केलं. प्रकाश म्हटले की आपल्या दोघा जिल्हा चालवायचा आहे असं. आता विखेंचं संघटनात्मक, आधीपासून ते विरोधी पक्षात होते तेव्हा पण त्यांचं माझं बोलणं असायचं, पण त्यांचं माझं पॉलिटिकल पहिलंच इंटरॅक्शन होतं हे भाजपमध्ये आल्यानंतर. ते म्हणले प्रकाश आपल्या दोघा जिल्हा चालवायचा आहे म्हणले. तर हा शुद्ध फसवा फसवीचा धंदा आहे.
आपल्या दोघांना जिल्हा चालवायचा काय प्रकार आहे? असं सरींच्या घरी घेऊन गेले. फार आमचे लोक त्यावेळेला भाजपचे जे कार्यकर्ते होते सगळे. पण आत्ताच्या घडीला ना थोडंसं म्हणजे 2019 नंतर आपण 25 मध्ये येऊया. तुम्ही आता तुम्हाला पक्षातनं काढून टाकलेलं आहे. हा, काय नेमकं घडलं होतं? मला पक्षातून काढलं ते असं की श्रीरामपूरमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भाऊसाहेब कांबळे आमदार हे उभे होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादींनी लव कानडेंना तिकीट दिलं. आता आमची अशी अडचण होती की सिटिंग एमएलए कोण होते? सिटिंग एमएलए लव कानडे, इंदिरा काँग्रेस. ओके. इंदिरा काँग्रेसनी त्यांना तिकीट दिलं नाही, ओगलेंना तिकीट दिलं, हेमंत ओगलेंना तिकीट दिलं. मग ते गेले अजित पवारांच्या हे राष्ट्रवादीत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. ओके. आता हे गेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, तर तुमची महायुती. आमची महायुती. पण महायुती 2 उमेदवार ना, एक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे आणि अजित पवारांचे लव कानडे. शिंदेचे उमेदवार कसं काय शिंदेने दिले का? तिथं ते मैत्रीपूर्ण लढत नाही, त्यांनी आधीच जाहीर केलेलं होतं ना. बरोबर. भाऊसाहेब कांबळेंची शिंदेंनी उमेदवारी, लव कानडेंची उमेदवारी येण्यापूर्वी जाहीर केलेली होती. ओके. म्हणजे त्यावेळेला असं ठरतं की ही जागा शिवसेनेला गेली. बर. नंतर असं ठरलं यांचा प्रवेश झाल्यावर का जागा बदलली आणि लव कानडेंना गेली. बर. आता आमची अडचण अशी होती की पुणे बॉम्बस्फोटाचा आरोपी हा त्या लव कानडेंच्या बरोबर. ओके. बंटी जागीरदार, रई जागीरदार, अधिक बहिणबरोबर बंटी जागीरदारचा भाऊ रई जागीरदार. म्हणजे ती जागीरदार फॅमिली सगळी लव कानडेंबरोबर. नंतर दलित महिला अत्याचार मी जो सांगितला त्याच्यातल्या आरोपींनी त्या दानिशनी आणि अमननी थेट प्रवेश केला ना राष्ट्रवादीमध्ये, लव कानडेंच्या म्हणजे अधिकबाईंच्या राष्ट्रवादीमध्ये, अजित पवारांच्या. हा. आणि अधिकबाई आणि मी मागच्या 5 वर्षात एकदम विरोधक नाही एकमेकाचे. आमच्या दिसतो जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या एका आंदोलनात अधिकबाईंनी माझ्यावर एक कोर्टात आबरू नुकसानीचा दावा दाखल केला 5 कोटी रुपयाचा. या दाव्याचा निकाल लागला, मला 1 कोटी रुपये दंड झाला ना त्याच्यात. आणि मी हायकोर्टामध्ये 25 लाखाचा जामीन घेऊन मी स्टे घेतला त्या ऑर्डरला. एवढ्या उस्त्या झालेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा मी कसं काय प्रचार करत? एक. आणि दुसरं, मी या भागामध्ये गेले 30-35 वर्ष हिंदुत्वाच्या बीजरोपणाचं काम केलेलं आहे. तर माझी साहजिक एक हिंदू नेता म्हणून प्रतिमा निर्माण झालेली आहे. बरं. मग मी अशा ज्या स्टेजवर सगळ्या मुस्लिम लोकांचा भरणा आहे, आज व्यासपीठावर मी कसं काय जाईल? आणि त्याच्यात ती राष्ट्रवादी अजित पवारची ना. मी काय जाईल? अजित पवार मुळातच आम्हाला मान्य नाही, या युतीमध्येच आम्हाला मान्य नाही अजित पवार. पण अशी स्थिती श्रीरामपुरात निर्माण झाली आणि आम्ही साहजिकच शिवसेनेचंच काम करणार ना, धनुष्याचं. तुम्ही कांबळेंचं काम केलं? आम्ही डायरेक्ट कांबळेंचं काम केलं. कांबळे धनुष्याचं काम केलं. हा, आम्ही कांबळेंचं काम केलं. तर विखे पाटलांचा मला फोन आला, विखे पाटील सकाळीच उडणार आहे, पाथर्डीला जाणार आहे, तर तुला याच्यावर हेलिपॅडवर बोलवलं म्हणून माणूस आला. मी म्हटलं नाही, मग फोनवर बोला. मग फोन लावला नामदार साहेबांना, तर म्हटले की मी पाथर्डीची सभा संपली का मग फोन लावतो 4 वाजता. तर मग 4 वाजता मला फोन आला. मग फोन आल्यानंतर आमचा एक 10-15 मिनिटाचा डिबेट झाला फोनवर. आणि मी त्यांना हे स्पष्ट सांगितलं, कारण 19 पासून तर 24 दोघंच होते कॉलवर फोनवर. हा, ते माझ्या घरात होता कॉल. घरातले माझा मुलगा होता, माझी मिसेस होती, माझी आई ऐकत होती, माझे 2 मुलं होते आणि आमचा तालुका भारतीय जनता पार्टीचा एक प्रमुख कार्यकर्ता बबनराव मोठे होते फोन ऐकायला. आणि ते मला म्हणले की तू राऊंड बॉक्समध्ये जाऊ नको. मी त्यांना माझ्या सगळ्या अडचणी सांगितल्या आणि मी त्यांना हे म्हटलं की साहेब गेले 6 वर्ष झाले तुम्ही आता भाजपमध्ये आले, 19 पासून तर 24 पर्यंत म्हटलं 5-6 वर्ष झाले. म्हटलं साहेब पण तुम्ही श्रीरामपूरमध्ये, त्यांनी इथं श्रीरामपुरात त्यांनी एक त्यांचा फील्ड ऑफिसर आणून ठेवलेला आहे नेवाशाचा. म्हणजे 2014ला त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला काँग्रेसमधून बाळासाहेब मुरकुटेबरोबर, आणि त्या माणसाला त्यांनी इथं आणून ठेवलं आणि तो माणूस श्रीरामपूर भाजपचं नेतृत्व करतो गेल्या 6 वर्षापासून. म्हणजे मला अधिकृत काढलं विधानसभेला, पण तसं 6 वर्षात मी प्रक्रियेच्या मूळ
भाजपच्या मुख्य प्रवाहाच्या मी बाहेरच आहे. नेवाशाचा माणूस श्रीरामपूर भाजपचं नेतृत्व करतो. विखे पाटलांचा पंटर, त्याला आम्ही फील्ड ऑफिसर नाव दिलेलं आहे. ते शेतकरी असते 100-200 एकराच्या शेत्या पाहायला एक मास्तर ठेवलेला असतो त्या जमीनदारांनी. तर तो मास्तर आहे हा इथला विखेंचं रान सांभाळायला फील्ड ऑफिसर. तर तो फील्ड ऑफिसर इथं आणून ठेवला, तो आमचा मालक झाला. असं कसं चाललं? दुसरं विखेंचं मेरिट असं आहे की लोखंडेंचं आम्ही पूर्ण ताकदीने काम केलं आत्ता. तर लोखंडेंना श्रीरामपूर तालुक्यामध्ये 11,000 मताची आघाडी आहे. हा, तो पण मी निवडणूक प्रमुख होतो, संचालन मी केलं सगळं निवडणुकीचं. आणि पूर्ण निवडणूक आम्ही हिंदुत्वावर नेली. लोकसभेला महायुतीला प्रतिकूल वातावरण असताना सुद्धा श्रीरामपुरात 11,000 मताची आघाडी आहे. तर ही फक्त भारतीय जनता पार्टीचे जे समर्पित कार्यकर्ते, आम्ही भाजपचं जे काम करतो ते समर्पित भारतीय जनता पार्टीने करतो गेले विखे पाटील भाजपमध्ये आल्यापासून. तर यांनी जी ताकद लावली आणि हे जे लढले त्याचा हा सार्वत्रिक परिणाम आहे. महायुतीतले इतर घटक पक्ष असतील पण ते नावाला आले, औषधापुरतं काम केलं, डिंकानी औषध लावलं, फोटो काढले फेसबुकला टाकायपुरते, प्रचार नाही, विचार नाही, काही नाही. तर त्यांनी जे विखेंनी नेमलेले तालुकाध्यक्ष आहेत दीपक पठारे, ते कारेगावचे आहेत. आता मी 11,000 मतांची आघाडी मिळवून देण्यासाठी झटलो, हे माझं डिसमेरिट आहे विखेंकडं. कारण विखेंना लोखंडेला पाडायचं होतं. तू काय झटतो? आणि दीपक पठारेंच्या गावात 200 मतांनी लोखंडे माग आहे. तर दीपक पठारे शबासकी आहे ना हो, ते त्याचा मेरिट आहे. तर विखेंच्या मेरिटच्या व्याख्या या वेगवेगळ्या आहेत. कधी त्यांचं मेरिट काय असतं, कधी त्यांचं मेरिट काय असतं. लोखंडे पाडण्यासाठी काम करणारे लोक विखेंचे लाडके, आणि लोखंडे निवडून आणण्यासाठी काम करणारे जे लोक आहेत ते विखेंचे नावडते. अलग लक्षात? तुम्ही नावडते? हो, मी नावडते यादीत. मी तर नावडते यादीत. मुळात मूळ भाजपचा कार्यकर्ता हा परमनंटली विखेंच्या नावडते यादीत आहे. जे विखें समोर लाचारी करून शेपट्या हलू राहिले ना, अशा सगळ्या भाजपच्या लोकांना माझंही सांग नाही. त्यांना कोणाला काही विखे देणार नाही. देणार ते त्यांच्या लोकांनाच देणार, त्यांच्याच लोकांना ते देणार. विखे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे मालक आहे विखेंच्या लोकांचं म्हणणं असं आहे किंवा ते आम्हाला असं सांगतात की साहेबांनी ही जी भारतीय जनता पार्टी आहे ही दिल्लीतून तोडून घेतलेली आहे नगर जिल्ह्यापुरती उक्ती. तर त्याला मी एकदम चांगल्या भाषेत मांडतो की विखेंनी भाजपची फ्रँचायझी घेतली नगर जिल्ह्याची, आणि ते नगर जिल्ह्याची फ्रँचायझी चालवतात भाजपची. या फ्रँचायझी जुने लोक कोणच नाहीये. मग त्यांनी ते सगळे ऑफिस बेरर बदलून टाकले. सगळे जिल्हाध्यक्ष त्यांच्या पद्धतीचा, खालचे लोक त्यांच्या पद्धतीचे, तालुकाध्यक्ष त्यांच्या पद्धतीचे, खाली कार्यकारिणी त्यांच्या पद्धतीचे, सगळं त्यांच्या पद्धती, सगळे त्यांचेच लोक आहे. आता हे जे विखेंचे कार्यकर्ते आहेत ना, तर विखेंची संघटना आणि संघटनेचा काम करण्याचा जो सेटअप आहे तो सेटअप असा आहे माहितीये का, की हे जे लोक आहेत विखेंचे, हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना डिपेंड करत नाही. त्यांच्यावर ज्या वेळेला गल्ली बोळात कट्ट्यावर टीका होते त्यावेळेला ते त्यांना डिपेंड करत नाही. हिंदुत्वावर ते डिपेंड करत नाही, कारण हिंदुत्वाचं गद्यपद्यच त्यांना माहिती नाही. मोदींबद्दल त्यांना डिपेंड करत नाही, हिंदुत्वाला डिपेंड करत नाही. अमित भाई शान बद्दल गल्ली बोळात चुकीच्या चर्चा चालतात, त्यांना विखेंचे कार्यकर्ते डिपेंड करत नाही. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल सुद्धा चर्चा चालतात, त्याला विखेंचे लोक डिपेंड नाही करत. कारण ते भारतीय जनता पार्टीशी समरस झालेले नाही. ते त्यांच्या साहेबाचे लोक आहेत, ते विखेंच्या साहेबाचे लोक आहेत, ते त्याला डिफेंड नाही करत. ते ज्या वेळेला साहेबावर कोणी काही बोलत असेल ना, मग ते त्या राधाकृष्ण विखे पाटलांना त्या ठिकाणी ते डिपेंड करतात. ते भाजपला डिपेंड करत नाही, ही एक गोष्ट. आणि दुसरं, इथला भाजप कधी चालतो, विखे पाटील श्रीरामपुरात आले का भाजपची शाळा भरते इथे, आणि विखे पाटील श्रीरामपुरातून गेले का ती शाळा बंद होते. पोरं पाठी पुस्तक दप्तर घेऊन घरी जातात, दप्तर पाठी पुस्तक सगळं घरी टाकून देतात, आणि मग गावभरचा गाड्या पिळायला मोकळे. पण तिथं त्यांच्याकडून भाजपचा प्रचार आणि प्रसार होत नाही. जो काही होत असेल तो साहेबाचा प्रचार होतो, भाजपचा होत नाही. तर ही जी फ्रँचायझी घेतलेली, असं कसं म्हणता, म्हणजे संगमनेर मध्ये अमोल खताळ निवडून आले, म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे असले तरी विखेंनी त्याच्यासाठी प्रयत्न केले, विखेंनी काहीच केलं नाही असं कसं म्हणता येईल? नाही, विखे भारतीय जनता पार्टीत आहे.
मग त्यांना निवडून आणण्यासाठी काम करणं हे त्यांचं कर्तव्यच आहे. पण त्यांनी काहीच केलं नाही असं मी म्हणत नाही. त्यांनी अमोल खताळला मदत केली. पण तुम्ही असं म्हणाल की विखेंनी अमोल खताळला निवडून आणलं, तर मग आपल्याला ते मान्य नाही. आपल्याला नाही मान्य ते. अमोल खताळ भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष कधी झाले? 1 वर्षापूर्वी झालं. मग शिवसेनेचं त्यांना तिकीट मिळालं. ती जागा शिवसेनेला सुटली. मग शिवसेनेचं त्यांना तिकीट मिळालं. ते शिवसेनेचे उमेदवार झाले. बरोबर. म्हणजे ते या विचार प्रवाहात, हिंदुत्वादी विचार प्रवाहाशी कधी जोडले गेले? 1 वर्षापूर्वी. तोपर्यंत ते इंडिपेंडेंटच होते ना, विखेंचे कार्यकर्ते होते खासगीतले. ते पण विखेंशी अलीकडच्या काळात जोडले गेलेले. ते काही परंपरेने विखेंचे कार्यकर्ते नाही आहेत. मग ते झाले आमदार, ते उमेदवार झाले शिवसेनेचे. या संगमनेर शहराला आणि संगमनेर तालुक्याला गेल्या 40-50 वर्षाचा दंगलींचा इतिहास आहे. रामाचा रथ तिथं बायका ओढतात. त्या रथावर हल्ला झाला होता, मुस्लिम समाजाने केला, आणि मग बायकांनी त्या दंगलीच्या काळात तो रथ रामाचा काढला डेअरिंग करून. आज पण त्या रथ ओढण्याचा मान त्या बायकांनाच दिला जातो. इतका जुना त्या संगमनेरच्या दंगलींचा इतिहास आहे. तो इंग्रजांनी रथ ओढायला परमिशन दिली नाही, आणि म्हणून मग त्या झुमराबाई नावाच्या महिला बाहेर पडल्या. पण त्याला दंगलीचा इतिहास आहे. मुस्लिम समाजाने मिरवणूक निघालच त्याला अडचण आणली त्यावेळेला. आणि मग इंग्रजांनी खताळांचं काय म्हणजे आपण नाही, मी तुम्हाला काय सांगतो की या संगमनेरला दंगलीचा इतिहास आहे. म्हणजे तुम्ही 100 वर्ष मागे जा, समजा हिंदू मुसलमान दंगलीचा इतिहास आहे. आणि या ठिकाणी जे हिंदुत्वादी वातावरण तयार झालं त्या संगमनेर तालुक्यामध्ये, तर याला तुम्ही सराफांचं घराणं घ्या, याला तुम्ही राधा वल्लभ कासटांचं घराणं घ्या, याला तुम्ही H.J. देशमुखांचं घराणं घ्या, कुंदन सिंग परदेशीचं घराणं घ्या, तुम्ही चंद्रशेखर चौकातल्या तरुण पोरांच्या दंगलीतलं त्या ठिकाणी संघर्ष मग जेल भोगावं लागलं ते घ्या, तुम्ही ते नेहरू चौकातल्या तरुण पोरांना काय भोगावं लागलं काँग्रेस सरकारच्या काळामध्ये ते घ्या. ते आत्ता जोरवे फाट्यावर हिंदू मुलांना मारलं मुसलमानांनी, 307 दाखल झाले, मरता 2-3 लोक वाचले. त्याच्यातून जो प्रक्षोभ निर्माण झाला आणि आक्रोश मोर्चा काढला त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि सगळ्या हिंदुत्वादी संघटनांच्या प्रयत्नांनी किमान 50,000 लोक त्या मोर्चाला होते. तर हे जे काय संघ बीज रोवली त्या संगमनेर तालुक्यामध्ये, या बीजाचं एक मोठा वटवृक्ष झाला. त्याला आलेलं फळ म्हणजे अमोल खताळ. ही काय अमोल खताळची मतं नाही आहेत, ही हिंदुत्वाची मतं आहेत. याचा कोणी एक माणूस मालक नाहीये. याला 100 वर्षाचा इतिहास आहे. श्यामजी जाजू नेहमी सांगायचे की शंकरलालजी ज्यावेळेला विधानसभेला उभे होते त्यावेळेला शंकरलालजी पडले, किरकोळ मतं पडली, पण ते म्हणले की सगळ्या बूथवर आपल्याला मतं पडलेली आहेत. किती पडली? 10 पडली, 5 पडली, म्हणजे 2-250 बूथ असतील. सगळ्या बूथवर मतं पडली. याचा शंकरलालजीचा आनंद होता, याचा श्यामजाजूंना आनंद होता. मी ही एक मतानी ही पार्टी वाढलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की अमोल खताळ ते स्वतः निवडून आले म्हणून आणि विखेंच्या मदतीमुळे. विखेंची मदत झाली, परंतु हिंदुत्वाच्या लाटेमुळे अमोल खताळ निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळं लगेच त्या मतांचं मालक व्हायचं काही कारण नाही. कोणी मालक व्हायचं कारण नाही. या मतांचं हिंदुत्वाची मत आहे आणि याच्या मतांचं बीज हे संघाच्या शाखेत आहे, या विचाराचं बीज. त्याच्यामुळं ज्यांना श्रेय द्यायला पाहिजे त्यांना ते श्रेय दिलं गेलं पाहिजे. शेवटचे 2-3 प्रश्न. त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मागच्या काही वर्षापासून तुम्ही हातात घेतलेला आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे स्थान आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात. काय नेमकं त्याचं स्टेटस आहे? जसं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौकात बसला पाहिजे, अशी श्रीरामपूरकरांची मागणी आहे अनेक वर्षापासूनची. ही मागणीला काही प्रकारची त्यांनी जन्माला घातलेलं नाही. श्रीरामपुरात एक शिवाजी रोड तयार झाला, त्या शिवाजी रोडवर एक शिवाजी चौक तयार झाला. नॅचरल आहे, त्या चौकाला नाव दिलं शिवाजी चौक. मेन रोडवर एक महात्मा गांधी चौक तयार झाला, त्याला बोर्ड लागला महात्मा गांधी चौकाचा, त्याचं नामकरण झालं. प्रत्येक गावात 2-3 चौक असतात. म्हणजे महात्मा गांधी चौक झाला, तर मग महात्मा गांधींचा पुतळा आणला श्रीरामपुरात, तर कुठं बसवायचा? तर महात्मा गांधी चौकात बसवायचा.
शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला पाहिजे श्रीरामपूरमध्ये, मग कुठं बसवणार? तिकडे एक भगतसिंग चौक आहे, तिकडे एक गिरमे चौक आहे, मग तुम्ही गिरमे चौकात बसवणार का भगतसिंग चौकात बसवणार? शिवाजी चौकात. ही नैसर्गिक मागणी आहे. लोकांच्या मनातून ही मागणी पुढे आली, आपोआप पुढे आली लोकांच्या मनातून. मग पुढे आल्यानंतर आम्हाला जसं कळायला लागलं तसं मग आम्ही त्या विषयावर आंदोलन करायला सुरुवात केली. साधारण शिवाजी चौकाच्या पलीकडं पुढं रेल्वे लाईन आहे, रेल्वे लाईनच्या पलीकडं मशीद आहे. आता शिवाजी चौकात पुतळा बसवला तर तो मशिदीजवळ बसवला जाईल, अंतर कमी आहे. त्याच्यामुळं मग त्यावेळच्या काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांना असं वाटलं की विनाकारण हिंदू मुसलमान होईल आणि मुसलमानांची मतं जातील, आपण शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तर मतं जातील, असं त्यांना त्यावेळेला वाटलं. काँग्रेसच्या लोकांना, सत्ताधाऱ्यांना. त्यांनी त्या काळात बसवलं नाही. पुढं 22-23 वर्ष, 22-25 वर्ष ससानेंची सत्ता राहिली. आम्ही राजकारणात आलो साधारण त्या काळात, ससाने आले सत्तेत आणि आम्ही भाजपचं काम करायला लागलो. तेव्हापासून आमचा ससानेंचा या मुद्द्यावर टोकाचा संघर्ष झाला आणि आम्ही छत्रपतींचा पुतळा दुसरीकडे कुठं श्रीरामपूर शहरात बसू दिला नाही ससाने. बर, किती वर्ष? 30 वर्ष. 30 वर्ष बसू दिला नाही आम्ही. बसवायचं असेल तर शिवाजी चौकातच. बर. ते म्हटले आपण तिथून जवळ थोडी भाजी मंडई ते तिथं बसू. मी म्हणलं नाही, शिवाजी चौकात बसवायला काय अडचण तुम्हाला? आणि हिंदू मतांचा त्यांनी तसा आदर केला की त्यांनी अपमानित पण नाही केलं दुसरीकडे बसून. पण माझं त्याच्यात सांगणं असं आहे की या ठिकाणी शिवाजी चौकात पुतळा 30 वर्ष बसला नाही तोपर्यंत तर मुसलमान जिंकलेले आहेत ना, कारण त्यांचा शिवाजी चौकातल्या पुतळा बसवायला विरोधच होता. बरं, मुस्लिम जिंकलेच ना. मुस्लिम अस्मिता जिंकली आणि हिंदू अस्मितेचा गेले 30 वर्ष श्रीरामपुरात सातत्याने पराभव होत राहिला. आता आले नामदार विखे पाटील, त्यांनी 1 वर्षापूर्वी भूमिपूजन केलं शिवाजी चौकात रामगिरी महाराजांना आणून. आम्हाला माहितीच नाही कार्यक्रम, जय बाबाला जाहिरात आली उद्या भूमिपूजन, आम्हाला कळालं. मी म्हटलं जाऊ दे, चांगली गोष्ट आहे. बसू राहिले विखे पाटील. 1 वर्षापूर्वी भूमिपूजन केलं आणि आत्ता 4 महिन्यापूर्वी भाजी मंडईत भूमिपूजन केलं. जागा बदलली, 1 महिन्याच्या आत स्ट्रक्चर उभं केलं, पुतळा आणला, बसून पण टाकला. त्याचा अनावरणाचा कार्यक्रम आता बाकी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शिवाजी चौकाची जागा ही हिंदुत्ववादी मागणी होती ना. ही शिवाजी चौकाची जागा हिंदुत्ववादी सरकार असताना नामदार विखे पाटलांनी बदलली का? तर फक्त मुसलमान लोक नाराज व्हायला नाही पाहिजे म्हणून. पण सरकार हिंदुत्ववादी आहे ना, आणि तुम्ही 1 वर्षापूर्वी स्वतः भूमिपूजन करता आणि मग जागा बदलता. आम्ही त्याच्यावर मोठा मोर्चा काढला, मशाल मोर्चा. प्रचंड प्रतिसाद मिळाला त्या मशाल मोर्चाला. पण विखेंनी या मुस्लिमांच्या लांबून चालनापोटी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात हा आमचा मोर्चा होता, हा. आणि हे अत्यंत अपमानास्पद आहे श्रीरामपुरातल्या हिंदूंना. आणि आमचं सरकार असताना आम्ही शिवाजी चौकात पुतळा बसू शकलो नाही. आणि 30 वर्ष काँग्रेसवाल्यांनी आमच्या चळवळीचा आदर ठेवला, पण दुसरीकडे कुठं बसवला नाही. पण त्यांनी पुतळा शिवाजी चौकाची जागा बदलून भाजी मंडईत बसवून टाकला. म्हणजे ही हिंदू अस्मितेची हत्या आहे नामदार विखे पाटलांनी केलेली. दुसऱ्याला कोणी जबाबदार नाही. आम्ही विचारलं तर नाही म्हणले, तिथे परवानगीच नाही म्हणे. शिवाजी चौकात मिळू शकत नाही, टेक्निकल फार अडचणी म्हटली. ते म्हटले परवानगी मिळू शकत नाही. तर ही या ठिकाणी शिवाजी चौकाची त्यांनी परवानगी काढलेली होती. भूमिपूजन करण्यापूर्वी शिवाजी चौकात ज्या वेळेला 1 वर्षापूर्वी भूमिपूजन केलं त्यावेळेला परवानगी काढली, मगच भूमिपूजन केलेलं आहे. ही त्याची परवानगी आहे. लोकांना त्यांनी खोटं सांगितलं आणि नकाशासह परवानगी आहे. या ठिकाणी हा शिवाजी चौक दाखवलेला आहे कसा तो. हा या ठिकाणी शिवाजी चौकाचं सेक्शन प्लॅन आहे, त्या DPR मधला सेक्शन प्लॅन आहे हा. आणि हे व्हिज्युअल वरती ह्याचं एरियल व्ह्यू आहे हा प्रत्यक्ष त्या शिवाजी चौकाचा. आणि या तिन्ही कागदपत्रासह सार्वजनिक बांधकामनी सदर ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नगर परिषदेच्या प्रस्तावानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळा उभारण्यास कार्यालयाची हरकत नाही, असं सार्वजनिक बांधकामनी परवानगी दिलेली. या परवानगीचीच अडचण होती, ती त्यांनी दिलेली असताना सुद्धा त्यांनी मुस्लिमांच्या लांबून चालना करता त्याची जागा
बदलली आणि भाजी मंडईत पुतळा नेला हिंदुत्ववादी सरकार असताना. हे सगळ्या तुमच्या कारकिर्दीमध्ये 30-35 वर्षाच्या काही गुन्हेही दाखल झाले, मानसिक त्रासही झाला असेल, जरा त्याबद्दल. नाही, असं आहे की माझ्यावर आंदोलनाचे बरेच गुन्हे दाखल आहेत. दंगलीचे गुन्हे आहेत. तो 2016ला जी दंगल झाली त्या दंगलीचे गुन्हे आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आम्ही जो मशाल मोर्चा काढला नामदार विखे पाटलांच्या विरोधात, तर त्याच्यानंतर माझ्यावर एक खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. नामदार विखे पाटलांच्या सांगण्यावरूनच तो गुन्हा माझ्यावर दाखल झालेला आहे. तर ही त्या काढलेल्या मशाल मोर्चाची विखे पाटलांकडून दिली गेलेली प्रतिक्रिया आहे. आता असं आहे की या तालुक्यातले काँग्रेसचे आमदार थेट विखेंचं नाव घेत नाही. त्यांना घ्यायला काही अडचण नाही, कारण ते विरोधी पक्षात आहेत. काँग्रेसचे करण ससाने नामदार विखे पाटलांचं नाव घेत नाही. आत्ता शिवसेनेत गेलेले बांधाजी मुरकुटे हे पण थेट विखे पाटलांवर टीका टाळतात. खरं तर विखे पाटलांचा विरोध हाच त्यांच्या राजकारणाचा आणि संघर्षाचा आत्मा होता आणि त्याच्यावरच 15-20 वर्ष त्यांना राजकीय यश मिळालं. परंतु सध्या ते बोलत नाहीत विखे पाटलांच्या विरोधात, टाळतात बोलाय. अधिकबाई तर युतीचे महायुतीमध्ये विखे पाटलांबरोबरच असतात. परंतु मग या पार्श्वभूमीवर या तालुक्यामध्ये मी भारतीय जनता पार्टीतलाच एक कार्यकर्ता विखे पाटलांच्या विरोधामध्ये सातत्याने भूमिका घेतो. हे 100% विखे पाटलांना आवडत नसणार आहे. आणि मग मला असं वाटतं की हा जो संघर्ष आहे आमचा, हा जास्तीत जास्त धारदार आणि टोकदार होत चाललेला आहे. आता असं आहे की हे 100% विखे पाटलांना आवडणार नाही, अजिबात आवडणार नाही. एक सर्वसामान्य कार्यकर्ता भाजपचा माझ्या विरोधात भूमिका घेतो. कोण 3 पाट? प्रकाश चित्ते. त्यांच्या दृष्टीने असंच असेल ना, कोण 3 पाट? प्रकाश चित्ते माझ्या विरोधात भूमिका घेतो, याचा बेत पाहायला पाहिजे. तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की कधीही कुठल्याही पद्धतीने आणि कुठल्याही मार्गाने माझा संतोष देशमुख होऊ शकतो. माझा संतोष देशमुख होऊ शकतो. हा धोका माझ्या जीवाला आहेच आहे. या श्रीरामपूर तालुक्याचं राजकारण करताना गंभीर आरोप. माझा संतोष देशमुख होऊ शकतो ना. आणि जेव्हा माझा संतोष देशमुख होईल त्यावेळेला मी जो हा माझा राजकारणाचा प्रवास सांगितला ते धागेदोरे सगळे त्या दिशेने तपासायचे पोलिसांनी. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, तुमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत आणि भाजपकडनं अजून एक दावा होता की देशाचं पुढचं नेतृत्व आहे. आणि अशा भाजपकडनं त्यांना म्हटलं तर देवाभाऊ त्यांच्याकडे गेला नाहीत का? त्यांच्यापर्यंत पोहोचवून तुमचा मूळ कार्यकर्त्याचा हा जो त्रागा आहे, जो काही त्रास आहे, तो मांडायचा प्रयत्न नाही केलात का? नाही, या विखेंच्या त्रासाबद्दल आणि भूमिकेबद्दल आम्ही प्रदेशाध्यक्षांना हा विषय मी पूर्णपणे सांगितलेला आहे. म्हणजे तेव्हा बावनकडे होते रवींद्रजी चव्हाण. ओके, आता रिसेंटली मी तो सांगितलेला आहे. माझी आणि चंद्रशेखर बावनकुळेंचा काही फारसा परिचय नव्हता. तो अलीकडच्या या शेवटच्या 5-6 महिन्यामध्ये ते प्रदेशाध्यक्ष असताना झाला. त्यावेळी पण मी थोडंफार सांगण्याचा प्रयत्न, मग चव्हाण आल्यानंतर त्यांना मी सांगितलं. आणि देवेंद्रजींना हे माहितीच आहे सगळं. देवेंद्रजींनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मला गार्ड दिलेला आहे. तो 8 दिवस राहिला, नंतर गार्ड काढून घेतला माझा. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पोलिसांनी घरी येऊन गार्ड दिला त्यांच्या इनपुटवर, आमच्या मागणीवर नाही, त्यांच्या इनपुटवर गार्ड दिला. पण मग तसा हा गार्ड देवेंद्रजींनीच मला दिला होता, थेट राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने. आणि तो 8 दिवसांनी गार्ड काढून घेतला माझा. आणि त्याच्यामुळं जीवाला धोका आहेच आहे. तो पूर्वीपासून आहे. मुस्लिम गुंडांकडून आहे, मुस्लिम मूलतत्ववाद्यांकडून आहे. आणि साधारणपणे माझी या श्रीरामपूर शहरातली जी चळवळ आहे ही दोन्ही समाजाच्या गुंडांच्या विरोधात आहे, हिंदू आणि मुस्लिम. तर या गुंडांकडून मला धोकाच आहेच आहे. परंतु असं असतं की एका स्टेप असतात ना, समजा मारणारी लोक वेगळी, त्याला फंडिंग करणारे वेगळे, निर्णय घेणारे वेगळे. तर याच्या 30व्या टप्प्यावर कोणतरी असेल ना निर्णय घेणारा, मारून टाका म्हणून. पहिला दुसरा टप्पा असा, ते काय डायरेक्ट थोडी ऑपरेट होतं. याचा कुठतरी निर्णय घेतला जातो ना की नाही या माणसाला मारायचंय आपल्याला.
तर माझा कधी पण संतोष देशमुख होऊ शकतो, अशी श्रीरामपूरची स्थिती आहे आज. श्रीरामपूर बद्दल बोलतोय बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यात हा, आणि तुम्हीच नाही तर अनेक वर्षापासून जे काम करतायत शहर पातळीवरती, अत्यंत म्हणजे अनेक वर्षांपासून मनापासून काम करतायत, अगदी पक्ष वाढवण्यापासून तो रुजवण्यापासून. त्या प्रत्येकाला आता असं वाटतंय की मी प्रतिनिधित्व करावं. आता तुम्ही तर पक्षातही नाही आहात, त्यामुळे तिकीट मिळणार का, हा पहिला प्रश्न आहे. नाही आता असं आहे बरं का, मला सर्वसाधारण आरक्षण आलेलं आहे नगरपालिकेला आणि नगराध्यक्षाचं, जनतेतून नगराध्यक्ष आहे आणि मला ती निवडणूक लढवायची आहे. बर, विखेंची अशा पद्धतीची राजकीय रचना आहे असं मला वाटतं की त्यांना 29 विधानसभा श्रीरामपुरातून लढायची आहे आणि पुनर्रचना जर झाली, आत्ता जनगणना समजा 26ला झाली, 27ला पुनर्रचना झाली, 27-28ला, ती 29ला बहुतेक राहता तालुक्यावर आरक्षण पडू शकतं, जे आत्ता श्रीरामपूरला आहे. एससीचं आरक्षण तिकडं जाईल असं वाटतं. म्हणजे जर मतदारसंघाची रचना बदलली नाही तर 288 विधानसभा मतदारसंघाच्या भौगोलिक रचना त्याच ठेवल्या तर ते तिकडे जाईल आणि त्याच्यात बदल झाले तर मग सांगता येत नाही तिकडे जाईलच का नाही हे सांगता येत नाही. तरी पण एक अजून सेफ मतदारसंघ त्यांना श्रीरामपूर तयार करायचा आहे, त्या दृष्टीने त्यांचे फार मोठे प्रयत्न आहे. हजारो लोक लाभार्थी कसे होतील आपले हे तयार करण्याचा त्यांचा विखेंचा प्रयत्न आहे. आता इथं भारतीय जनता पार्टीचा चळवळीचा सक्रिय कार्यकर्ता जर नगराध्यक्ष झाला तर 100% 29च्या विधानसभेला त्यांना अडचण येणार आणि त्यांच्या न ऐकण्यातला किंवा मेंदू काढून न ठेवलेला माणूस जर नगराध्यक्ष झाला तर त्यांना अडचणच आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की इथं आपल्या पक्षातला नगराध्यक्ष नको व्हायला, असं त्यांचं आडाखा आहे 29च्या दृष्टीने. आणि काँग्रेसचा पण निवडून आलात काय फरक पडतो, अशी त्यांची रचना चालू आहे असं मला वाटतं. मला लोकांना सांगणं असं आहे की या ठिकाणी अशा पद्धतीची कुठलीही चूक काँग्रेसचा माणूस निवडून द्यायची करू नका. विखेंचा जर उमेदवार म्हणजे भारतीय जनता पार्टीचा, पण तुम्ही उभे राहणारच, मी उभे राहणारच आहे. म्हणजे पक्षाने तिकीट दिलं तरी ना नाही दिलं तरी. बरं, समजा विखेंनी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष उभा केला, तुम्ही तिकिटासाठी वरपर्यंत जाणार, प्रयत्न करणार पूर्ण. विखेंनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार दिला तर माझं समाजाला सांगणं असं आहे की तो विखे काँग्रेसचा उमेदवार आहे आणि या ठिकाणी त्यांनी लोकांनी विखेंना मतं द्यायचे नाही म्हणून समजा काँग्रेसला मतं दिली इथली आत्ता, तर शेवटी निवडून आल्यावर ते विखेंकडे जाणार आहे. त्याच्यामुळं विखेंच्या विरोधात, विखेंचा जो या ठिकाणी विखेंच्या विरोधात ज्यांनी भूमिका घेतलेली आहे अशा मलाच लोकांनी मतं दिली पाहिजे. बुजगावण्यांना मतं देऊन काय उपयोग नाही. मी निवडणुकीला उभाच राहणार आहे, मला पार्टीने तिकीट दिलं तरी आणि नाही दिलं तरी. आम्ही तिकीट मागण्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडं सर्वतोपरी प्रयत्न करणारे, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याकडे सर्वतोपरी प्रयत्न करणारे. पक्षाने बाहेर काढून अजून मनाने भाजपमध्ये, मी भाजपमध्येच आहे. मला ती विखे जनता पार्टी नावाची जी पार्टी आहे ना तिच्यातून काढलेली आहे. मी मनाने भाजपमध्येच आहे. आणि विखेंचा शेवटचा माझा जो डायलॉग आहे का मला तुझी कार्यपद्धती मान्य नाही, तिच्यात तू सुधारणा केली नाही तर तुला भारतीय जनता पार्टीत काही फ्युचर नाही, इतकं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यांनी मला 6 वर्ष ऍक्सेप्टच केलं नाही ना. मी जे तुम्हाला सांगितलं ना की आम्ही जे लोणीला आणि वाड्यावर जे 6 वर्ष चक्र मारले ना, तर लाचारीचे 6 वर्ष याचं एक पुस्तक होईल उदाहरणांचं. लाचारीचे 6 वर्ष प्रकाश चित्तेचे, विखेंच्या लाचारीचे 6 वर्ष, लोणीच्या चक्रा कशा मारल्या, और तारीख वाईज मी लिहून ठेवलेले का बा हे काय बांधले मला, त्यांनी मला कसं वागवलं, माझ्याकडे कसं पाहिलं, कसं चष्म्याला हात लावला, मला माझ्याकडे पाहून कसं तोंड फिरवलं, हे सगळं मी लिहून ठेवलंय तारीख वाईज. त्याचं एक पुस्तक प्रसिद्ध होईल. श्रीरामपूर तालुक्यामध्ये काय हुलगेंची चर्चा असते, काय प्रकारे, काय राजकीय टर्म आहे? नाही, या श्रीरामपूर तालुक्यामध्ये हा जो प्रवरेचा कॅनॉल आहे हा पश्चिमेकडून पूर्वेला येतो, भंडारदऱ्याचं पाणी.
तर त्या प्रवरा परिसरामध्ये कॅनॉलमध्ये हेल्डअप टाकलेले आहेत. बर. तर या हेल्डअपच्या विरोधामध्ये मोठा प्रक्षोभ होता श्रीरामपूर तालुक्यामध्ये आणि त्यावरून पूर्व पश्चिम पाहण्याचा फार मोठा वाद सुरू झाला. आणि साधारणपणे 89च्या आधीची लोकसभा माधवराव गायकवाड उभे होते, कॉम्रेड माधवराव गायकवाड, आणि खासदार बाळासाहेब विखे पाटील काँग्रेसकडून त्यावेळेला उभे होते. तर त्या निवडणुकीत फार प्रक्षोभ निर्माण झाला खासदार बाळासाहेब विखेंच्या विरोधात आणि मोठ्या सभा झाल्या. बाळासाहेब विखेंच्या सभांवर दगडफेक झाली आणि त्यावेळेला ते बाळासाहेब विखे त्या दगडफेकीतून पोलिसांनी त्यांची गाडी त्या जिजामाता चौकाच्या मार्गाने काढली तिथे. तर तिथे परत पुढे त्या काही लोकांनी ती गाडी अडवली. तर हे सगळं बाळासाहेब विखेंना फार अपमानास्पद वाटलं त्यावेळेला, खासदार बाळासाहेब विखेंना. तर त्यावेळेला खासदार म्हणले, मी तुमच्या श्रीरामपूरकडे पाहूनच घेतो म्हणे, तुम्हाला मी हुलगेच पेरायला लावतो म्हणे. म्हणजे हुलगे हे दुष्काळी भागाचं पीक आहे, कुळीद म्हणतात त्याला, हे दुष्काळी भागाचं पीक आहे, मी तुम्हाला हुलगेच पेरायला लावतो म्हणले खासदार बाळासाहेब विखे म्हटले. त्यामुळे ज्या ज्या वेळेला विखेंचं नाव श्रीरामपूर तालुक्यात चर्चेला येतं त्या वेळेला हुलग्याची पण चर्चा होते, त्या वेळेला हुलग्याची सुद्धा चर्चा होते. आणि ही वर्षानुवर्ष चालू राहणार. यांच्या एकूण वागण्याच्या पद्धतीवरून, सरंजामशाही वागण्याच्या पद्धतीवरून ही हुलग्याची चर्चा. आता हे 2000 अतिक्रमण काढून टाकले त्यांनी श्रीरामपूरचे. आल्यापासून श्रीरामपूरवर हे भाजपची सत्ता आल्यापासून श्रीरामपूर तालुक्यावर वरवंटा फिरवायचंच काम चालवलेलं आहे. मग ॲडिशनल कलेक्टरचं कार्यालय त्यांनी तिकडं नेलं शिर्डीला. आमचा श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे, इथं कार्यालय असलं पाहिजे ॲडिशनल कलेक्टरचं सुद्धा, पण ते काही नाही ना, इथलेच कार्यालय पळवायचं काम ते चालू आहे. तर श्रीरामपूरवर वरवंटा फिरवायचं काम त्यांचं चालू आहे. तर हुलग्याकडेच वाटचाल आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय परिस्थिती जी काही उलथापालथ झालेली आहे आणि त्यानंतर वेगवेगळे नेते जे वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेलेले आहेत आणि तिथे असणाऱ्या मूळ कार्यकर्त्याच्या मनामधली तळमळ याचं उदाहरण म्हणून ही मुलाखत मला खूप महत्त्वाची वाटते. धन्यवाद, सहभागी झालात, मनापासून बोललात आणि मोकळेपणाने बोललात, मनात आहे ते बोललात. पुढच्या राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.